खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला एक संधी दिली होती। मागच्या हिअरिंगमध्ये अधिवेशनापूर्वी जे हिअरिंग झालं होतं त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की हे जे 12 आमदार आहेत या 12 आमदारांनी अध्यक्षांकडे अर्ज करावा आणि त्या संदर्भातला निर्णय हा विधानसभेने घ्यावा, तसं 12 लोकांनी अर्ज केला होता। परंतु सत्तेचा अहंकार हा डोक्यामध्ये असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याकरता नकार हा या सरकारने दिला। खरं तर माझ्यासहित आमचं सगळ्यांचं मत आहे की विधानसभेची कारवाई ही न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर असली पाहिजे आणि ती बाहेर आहेच। पण ज्यावेळी संविधानाची पायमल्ली होईल त्यावेळी न्यायालयाचा हस्तक्षेप हा होणारच आहे। आणि ज्यावेळेस 12 लोकांनी अप्लाय केलं त्यावेळेस मी सांगितलं होतं, BSCच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की तुमचा निर्णय अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंवैधानिक आहे, सर्वोच्च न्यायालयात तो टिकणार नाही। त्यामुळे आता 6 महिने तसे झाले आहेत, तुम्हीच विधानसभेनेच हा निर्णय घेऊन, सरकारने हा निर्णय घेऊन यांना परत घ्यावं, म्हणजे आमच्या विधानसभेची अब्रू वाचेल आणि जो आपला सर्वोच्च अधिकार मिळालेला आहे हा अधिकारी अबाधित राहील, याच्या कक्षेमध्ये न्यायालयाला शिरता येणार नाही। आणि न्यायालयानेच ही संधी दिली आहे, म्हणजे न्यायालयानेच सांगितलं आहे की तुमच्या कक्षेत आम्हाला शिरायचं नाही, त्यामुळे तुमची असंवैधानिक कृती ही तुम्ही त्या ठिकाणी ठीक करा आणि या लोकांना परत घ्या। मात्र अहंकारी सरकारनं ते अमान्य केलं आणि आज एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। खरं म्हणजे हा निर्णय असा आहे की ज्या निर्णयानंतर खरं तर या सरकारवर जबाबदारी फिक्स झाली पाहिजे। हे षडयंत्र रचणारे कोण होते, सभागृहामध्ये येऊन खोट्या स्टोऱ्या सांगणारे कोण होते, या ठिकाणी या आमदारांना विक्टिमाइज करणारे कोण होते, हे देखील आता समोर आलं पाहिजे। आणि ज्यांनी ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी या 12 मतदारसंघातल्या नागरिकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे। या निर्णयामुळे निश्चितपणे सभागृह चालवत असताना मेजॉरिटीच्या भरोशावर ॲब्यूज ऑफ पॉवर करता येणार नाही, अशा प्रकारचा प्रेसिडेंट आता सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सेट केला आहे आणि म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो। आज देश के उच्चतम न्यायालय ने, सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र के सस्पेंडेड 12 विधायकों के मामले में जो ऐतिहासिक फैसला दिया है, मैं सर्वोच्च न्यायालय का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और ये मानता हूं कि इस निर्णय के कारण सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र को फिर एक बार लोकतंत्र, डेमोक्रेसी बहाल की है। जिस प्रकार से महाराष्ट्र की सरकार ने आर्टिफिशियल मेजॉरिटी तैयार करने के लिए 12 MLAs को 1 साल के लिए सस्पेंड किया था, ये 12 MLAs OBC के हक के लिए सभागृह में संघर्ष कर रहे थे और उपसभापति के चेंबर में जो बात हुई उसको आधार बनाकर और जो घटना घटी ही नहीं ऐसी घटना का सृजन करते हुए अपनी खोपड़ी से ऐसी कहानी तैयार करते हुए ये 12 लोगों को सस्पेंड किया गया और आज
उस सस्पेंशन को निरस्त करते हुए सुप्रीम कोर्ट ने बड़े ही कड़े शब्दों का इस्तेमाल किया है। इस असंवैधानिक कृति को इल्लीगल, इर्रैशनल और असंवैधानिक करार आज सुप्रीम कोर्ट ने दिया है। एक प्रकारे महाराष्ट्र सरकार की, एमवीए सरकार की असंवैधानिक कृति पर एक करारा थप्पड़ सुप्रीम कोर्ट के आज के इस फैसले ने जड़ा है। इसलिए मैं सुप्रीम कोर्ट का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं। वैसे तो हम लोग ये मानते हैं कि हमारी जो लेजिस्लेचर है, हमारी जो विधानसभा है, उसमें कोर्ट का दखल नहीं होना चाहिए और प्रायः कोर्ट भी इस प्रकार का दखल देने के लिए प्रयासरत नहीं होता, वो टालता है। किंतु अगर हम विधानसभा के अधिकारों का दुरुपयोग करके असंवैधानिक कृति करेंगे तो कोर्ट को उसमें एंट्री मिलेगी, करनी पड़ेगी, क्योंकि संविधान के रक्षक के रूप में सुप्रीम कोर्ट बैठा है। और सुप्रीम कोर्ट ने एक अवसर हमारी विधानसभा को दिया था जब पिछले हियरिंग में उन्होंने इन 12 एमएलएस को यह कहा था कि आप विधानसभा को एक एप्लीकेशन दीजिए, एक अर्जी दीजिए और विधानसभा उस पर विचार कर सकती है। तो सुप्रीम कोर्ट भी ये चाहता था कि विधानसभा ही और सरकार अपनी इस असंवैधानिक कृति को ठीक करे ताकि कोर्ट को उसमें दखलंदाजी न करनी पड़े। किंतु ये सरकार इतनी अहंकारी है कि इस अहंकारी सरकार ने ये सारी चीजें करने से मना किया और अपने निर्णय को कायम रखा। इसलिए आज सुप्रीम कोर्ट को इस प्रकार का फैसला करना पड़ा है। हम ये मांग करते हैं, जिन लोगों ने ये षड्यंत्र रचकर हमारे 12 एमएलएस को बाहर रखा, अब उनका भी पर्दाफाश होना चाहिए और इन 12 एमएलएस को इल्लीगली, इर्रैशनली, अनकॉन्स्टिट्यूशनली बाहर रखने के लिए ये 12 एमएलएस की कॉन्स्टिट्यूएंसी की जनता की माफी ये एमवीए की सरकार ने मांगनी चाहिए। इस प्रकार की हमारी मांग है। भास्कर जाधवांच्यामुळेच खरं म्हणजे हे घडलेलं आहे आणि आताही त्यांची जर ही मानसिकता असेल की मी सर्वोच्च न्यायालयाला देखील मानत नाही तर या सरकारचं देव भलं करू। त्याचा याच्याशी काय संबंध आहे? सगळ्यांनी मिळूनच रचलेलं आहे ना। नावं ठरवून जे लोक नाही आहेत अशा लोकांना देखील त्यामध्ये टाकून आणि कोण भाजपचा ऍक्टिव्ह आहे, कोण बोलतोय, कोण जास्त संघर्ष करतोय अशी नावं वेचून वेचून या ठिकाणी त्यांना सस्पेंड करण्यात आलं। आणि माझं तर स्पष्ट मत आहे, अशा प्रकारचं सस्पेन्शन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कामकाज मंत्री, वरिष्ठ मंत्री या सगळ्यांच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही। त्यामुळे खरं तर हे सगळेच याला जबाबदार आहेत। देखिए, अब विधानसभा की जांच तो कोई कर नहीं सकता है, ऐसा किसी का अधिकार भी नहीं है। मुझे इतना ही लगता है कि जिस प्रकार का थप्पड़ सरकार को पड़ा है, आगे में विधानसभा की कार्रवाई संविधान अनुरूप वो करेंगे और जो लोग संविधान को नहीं मानते ऐसे लोगों को स्पीकर की चेयर पर नहीं बैठने देंगे।
महाविकास आघाडी सरकारनं सुपर मार्केटमध्ये दारूबंदीचा निर्णय घेतलाय. भाजप आता आक्रमक झाले, त्याबद्दल तुम्ही काय? मला तर पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की कोणाच्या हिताकरता अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. याचं कारण असं आहे की काही लोक गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करतायत. हा शेतकऱ्यांकरता घेतलेला निर्णय नाही आहे. काही लोकांनी नव्याने दारूच्या कंपन्या किंवा एजन्स्या घेतलेल्या आहेत. कोण आहेत ते तुम्ही शोधा. आणि अशा लोकांच्या भल्याकरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली आणि ती कुठे नेमकी झाली, विदेशात झाली का, अशा प्रकारचा प्रश्नही आम्हाला विचारायचा आहे. आणि म्हणून हे काही साधा घेतलेला निर्णय नाही आहे. याच्या मागे फार मोठं अर्थकारण आहे. अर्थपूर्ण पद्धतीनं घेतलेला निर्णय आहे. आणि महाराष्ट्राला मध्यराष्ट्र बनवण्याचं हे जे काही स्वप्न या सरकारचं दिसतं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. मला इंग्लिश नहीं येत, नाही हिंदीत बोललो ना. आता सर, शराबबंदी के बारे में जो आपने कहा, ये इनका उल्लेख करने की बात कर रही है महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार. का कहना है कि जो 1000 फुट से ज्यादा बड़ी ग्रोसरी स्टोर्स होंगे वहां पर इनकम जनरेट होगी. पहले तिचं उत्तर देऊन देतो. I would like to thank the Supreme Court for this historical decision to restore the 12 MLAs suspended by Maharashtra legislature. It's a tight slap to the MVA government who has acted unconstitutionally and as rightly pointed out by the Supreme Court that they have acted illegally and irrationally. This government, the Maharashtra government, has been acting unconstitutionally for a long time, and they feel that they are above constitution, and that is why they suspended these 12 MLAs for 1 year on a story created by them. These 12 MLAs were fighting for the rights of OBC community, and what was portrayed as happened in the chamber of speaker never happened, but was narrated in the house, and on the basis of that these people, these 12 MLAs were suspended. And today, with this Supreme Court's decision, the Supreme Court has unequivocally said that wherever the legislature will not respect the constitution, the court will enter. I think the Supreme Court gave one chance to the legislature to correct itself. In the last hearing, it directed the 12 MLAs to represent themselves to the legislature and allowed legislature to revoke their suspension. But the government, which doesn't respect constitution, did not act upon it and thereby allowed the Supreme Court to step into the affairs of the legislature, and the Supreme Court today has quashed the resolution